अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानमपूर. आपण पांढरी खानमपूरचं नाव ऐकलं असेल आणि जवळपास चर्चेत आलेला गाव पांढरी खानमपूर. 1 वर्ष अगोदर पांढरी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गेटवरून संपूर्ण गाव या तणावाखाली आलेला होता आणि प्रशासनिक वाद यामध्ये निर्माण झालेले होते. आणि ह्या घटनेसंदर्भात जवळपास काही दिवस त्या गावामध्ये अशांतता होती आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य रस्त्यातील गेटवरील लावलेले होते छिन्न भिन्न झाले पूर्ण अजून ज्या चालू आहेत आयुक्त अंजनगाव कोर्ट या ऑफिस या अनेक ठिकाणी ज्या चालू त्या 2 तारखा केल्यात, परंतु निर्णय आणि त्यामुळं गावातील जे बुद्धिस्ट बाबासाहेबांची साजरी झाली, परंतु त्यांच्यामध्ये प्रत्येक दिवसातून प्रकरण त्या प्रकारचा न्याय लागला. जवळपास पासून गेट आहे पाहिल्यावर बाबासाहेबांची संपूर्ण निघाली आणि जयंती केली, परंतु पांढरी येथील त्या गेट त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि या संदर्भातच आपण बातमी घेण्यासाठी आपण पांढरी गावात आलेलो आहोत. त्यांच्या भावना जाण्याचे आपण बोल ओके आपल्यासोबत पांढरी आणि त्यांच्याशी बातचीत करणारा जवळपास 2-2.5 वर्षापासून प्रकरण चालू आणि काल बाबासाहेबांची जयंती झाली. कुठेतरी अगोदरच त्याच्यावर येऊन गेटाचा आपण सुशोभीकरण केलं असतं, परंतु दुःख व्यक्त करत आहे. आपण काय सांगाल? 2 ते 2.5 वर्षापासून एके सुरक्षितापाशी असं सचिवांचं म्हणणं आहे. आम्हाला सुरू आहे ग्रामपंचायत गेट मंजूर केलं होतं, आम्ही नाही केलं होतं. तिथं गेट तयार पंचायतनी केलंच नाही. पासून त्याच्यात 2 म्हणजे 2.5 पासून. आणि काल 14 एप्रिल असल्याच्यानं मी 13 तारखेला गेलो. 13 तारखेला विचारलं किंवा आम्हाला सुशोभीकरण करायचं आहे. मतलब जे तुटले पडदे तुमच्या याच्यात दिसतील, पण ते नकार दिला आणि पोलीस स्टेशनला साहेबांनी तेच सांगितलं की तुम्ही करसान तर नाही केलं. नाही तरी आमच्या भावना धोकाला गेलं ना. न्यायालय त्याच्यात हस्तक्षेप नाही असं त्याचं म्हणणं आहे. हा न्यायालयीन घ्या तोपर्यंत हस्तक्षेप नाही हे बरोबर. न्याय आयुक्त असं समजा की 2.5 वर्षात फक्त 2 तारखा होतात किंवा 3 तारखा झाल्या असतील, ते आम्हाला सचिवांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात 2 तारखा झाल्या. मग ते का झोप घेऊन सोंग घेऊन राहिले का? याच्यात हे प्रकरण एवढं गांभीर्याचं की आम्ही सर्वांच्या केसेस आहेत अमरावती अंजनगावमध्ये अचलपूरमध्ये समजा सेशन कोर्ट म्हणते ना तिथं त्याच्यात प्रकरणात आपली काय मागणी आहे प्रशासनाला की काल झालेला आहे, आपली भावना दुखावलेली आहे, कुठेतरी गेट पाहिजे होता झाल्या नाही, आता तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? तर गेट पाहिजे होता. आता ग्रामपंचायतनं मागितलेलं गेट आहे, आम्ही मागितलेलं ग्रामपंचायतनं मागितलं. मग जे कोणी विरोध केला असेल तर मग विरोध मान्य आहे तो बाहेरचा येऊन आणि ग्रामपंचायत जे करू शकते, ग्रामपंचायतला ते विरोध करू शकते का? म्हणजे न्याय प्रलंबित आहे आणि जवळपास 2 वर्षापासून फक्त 2 तारखा झाल्या असं तुमचं मत? हा तेच की तुम्ही माझ्या रेकॉर्डिंग आहे, मोबाईल मध्ये आहे. खासदार साहेबांनी तेच, सचिव साहेबांनी तेच पांढरी ग्रामपंचायतच्या काल जे जयंती झाली आहे तुमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत कुठंतरी? बिलकुल दुखायलाच पाहिजे. सर्व जे मेन आहे त्या गेटवरच ते. आपल्यासोबत अजून बांधव आहेत, काय सांगाल या संदर्भात? जी काल झालेली आहेत कुठंतरी त्यांना लागायला होता, अजून निकाल लागला नाही. सर्वांना जय भीम करतो. मुळात जर अर्ज त्यावर जर कोणती कमी असेल त्यांना एक अर्ज करा किंवा प्रशासनाने असे ऑर्डर दिले होते की जैसे ते वैसे. आता मला तर ऑर्डर की म्हणून हे आम्हाला समजतं, पण जैसे ते वैसे ग्रामपंचायतला ऑर्डर दिले. आम्ही स्वतः
त्याला अर्ज करतो. ग्रामपंचायत आता असं झालं की एकमेकास अवघे होऊ आम्ही श्रीमंत, फक्त पैसे करते सत्य आहेत. आणि पालकचा गावाचा एक महिला, एक पालिका महिला या पांढऱ्याला पाहिजे होतं. आतापर्यंत त्याची दुर्दशा एवढी होत आहे, फक्त यांचा की समोर देखावा पुरता करत आहे. हे यांचा मनोवाद जिवंत वाटतो मला तुम्ही, कारण आतापर्यंत जवळपास खूप अर्ज केले. त्या तारखेपासून प्रशासनाला माहित आहे की पांढरी खाणं बहुतेक सारा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाखाली घुसवली, पण आता यांना आलं नाही. आम्ही अर्ज करतो, अर्ज मराठीत करतो यांना की मराठीत म्हणून एक तर यांच्या सत्ता जोडलेली आहे आणि पाले 135 जयंती पूर्ण साजरी होते. विचार गोष्ट आहे, एकांतिका वाटेची गोष्ट आहे की एक पांढरी खाणं यांना नकाशा सुचत नाही. प्रशासनाचा आभार आहे. आज वाटते आज मला की मी आज असं सांगतोय की प्रशासन असं करते म्हणून मी पुढे जाणारी जबाबदार म्हणतो या प्रकरणात. इथल्या जे खुर्चीवर बसले तेवढं जबाबदारी आमदार खासदाराचा व्यवस्था त्यांना सत्तारांना तरी एक कानाखाली बसेल म्हणून कुठेतरी काही. आम्ही तर सामान्य माणसं आहोत, आम्ही विचारधारे माणसं आहोत. आणि जर तर महाराष्ट्र विचारधाराच आंबेडकर विचार आज आंबेडकर विचारला आणि मी पासणारा हे एक जिवंत म्हणून मी त्यांना आदेश करतो. आता घरात बसून नाही, कुठेतरी या प्रशासनाला उत्तर लाचार सारखी की मला मला म्हणून मी खुर्चीच्या सत्ताराला प्रश्न आहे की आतापर्यंत झोपा काढला का तुम्ही? काय दिसलं जर हे प्रकरण उच्च पातळीवर न्यायचं होतं का? हेच प्रश्नाचं इथं माझे प्रश्न आहेत. न्यूजनं ही बातमी लावण्यासाठी एक चांगली हा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, माझ्या वयाच्या पर्यंत पोहोचला पाहिजे की यांनी आज पांढरी खानापूर जर गाव पाहिलं तर कित्येक तरुणांवर यांनी दाखल केला, कित्येक ते खोटे केस आहेत आणि अजूनही आवाज नाही इकडे भाऊ बांधतात, पण कुठेतरी खोटा एक प्रचार करून साहेबाच्या नावावर सत्तेची खुजणं, इथल्या काम करणं हे खरं त्याला सपोर्ट करत आहे. एवढ्या मोठ्या तारखा होतात विभागीय आयुक्त आम्हाला माहित नाही, त्याची चार्जशीट आमच्या जात नाही. काय म्हणायचं आम्ही आम्ही पेट्रोल खर्च करत जातो तरीही त्याच्या धरला जाते. लाज वाटते मला की मी पांढरी खानापूर गावाला उत्तर विचारतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. आपल्यासोबत स्थानिक महिला सुद्धा जुळलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत काय काकू, काल आंबेडकर यांची जयंती झाली आणि बाबासाहेबांचा गेट जो मुख्य गेट आहे त्या मुख्य गेटवर जे फाटलेले आहे, काय सांगाल या संदर्भात? आम्ही ज्या सभा होत्या जातो त्या वक्ती आम्ही म्हणतो आमच्या गेटाची दूर करा, तर त्या सचिवात ते चंगळ करत नाही. तसं ते राहणार आहे, त्याच्यावर खतम होते ना आम्हाला काढून देतात. काय काहीच करत नाही. काय देव दाखवत आम्हाला भांडणं होती, भांडणं करता काय अजून केसा लावू काय अशी काय ते तर आम्ही घेऊन राहिलो होतो, सरकारी जागा घेऊन राहिलो होतो, कोणाच्या दारात ठुने नव्हतो रोवून राहिलो. तर या लोकांना आम्हाला 2000 ही घटना झालेली आहे, परंतु जो काल बाबासाहेब त्या गेट पाहून कुठेतरी तुमच्या मनाला खंत झाली. हो, नक्की बाबासाहेबांची खंत आम्हाला आहे आणि प्रशासनाची काय लवकरात आम्हाला परिसराला मागणी आहे की आम्हाला गेट पाहिजे. आम्ही काही धंदा सांगत नाही, कोणाचा सांगत नाही, आम्हाला आमच्या बाबा हक्क पाहिजे. आपल्यासोबत आजी काय, आजी काय सांगत? आता गेटाची आशाच पाहिजे करू, बस काहीच नाही पाहिजे. हो ना, बाकी आम्हाला मी एवढी मोठी जयंती असल्यावर आम्हाला भीती वाटली गेट पाशी जायची, कमी जास्त करतील म्हणून आम्ही बाबासाहेब परबत्ती मेणबत्तीला गेलो नाही सर.